सुखाचा सुकाळ आणि दुःखाचा दुष्काळ म्हणतात ते खोटं नाही. म्हणून संत म्हणतात लहानपण देगा देव. एवढ्या लहान मुलांनी आणि सिनियर मुलांनी सुद्धा एवढा परफॉर्मन्स आणि सादरीकरण चांगलं केलेलं आहे. दिल जीत लिया हमारा. हॅट्स ऑफ यू, हॅट्स ऑफ ऑल, हॅट्स ऑफ रिस्पेक्टफुल, हॅट्स ऑफ. लोकांचं राज्य म्हणून अधिकार दे. आता संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही अशा दोन लोकशाही असतात, परंतु आपली आहे ती संसदीय लोकशाही आहे. तर लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीची व्याख्या काय, तर लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे ते लोकशाही. तर या लोकशाही राज्याचं इंग्रजीमध्ये म्हटलं तर OF ऑफ दी पीपल, FO फॉर दी पीपल, BY बाय दी पीपल. पण ही लोकशाहीची डेमोक्रेसीची व्याख्या आता राहिली नाही. तर ती OFF ऑफ दी पीपल, FAR फॉर दी पीपल, BYE बाय दी पीपल. म्हणजे लोकांना सोडून लोकांपासून दूर लोकांविरहित चाललेलं राज्य असं झालेलं ही मोठी शोकांतिका आहे. आणि तुम्ही विद्यार्थी देशाचे भावी नागरिक आहात आणि ही लोकशाही वाचवण्याचं काम तुमच्या हातात आहे. हे तुम्ही वाचवलं पाहिजे. भारतीय लोकशाही जगामध्ये श्रेष्ठ राहिली पाहिजे. आता विद्यार्थ्यांनो, जास्त काही वेळ घेत नाही, फार वेळ झालेला आहे. तुमच्या पोटामध्ये भुकेचे हे सुरू झाले असतील. पण एक सांगतो विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी म्हणून तुम्ही फक्त विद्यार्थीच राहा, परीक्षार्थी नको. आता विद्यार्थी सगळे परीक्षार्थी झालेले आहेत. परीक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थी हा परीक्षार्थी झालेला आहे. आकाश जेथे जमिनीला टेकलेले दिसते त्याला क्षितिज म्हणतात. हा प्रॅक्टिकल अभ्यास आता मुलांनी करणं गरजेचं आहे. केवळ घोकमपट्टी आणि पाठांतर म्हणजे यशस्वी नाही. तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल, परंतु जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला या वास्तव आणि अभ्यास आणि प्रात्यक्षिक दृष्ट्या केलं तर तुम्ही पुढं जीवनात यशस्वी व्हाल. महात्मा फुलेंनी शिक्षणाचं महत्त्व एवढं आहे की विद्या ही फार महत्त्वाची आहे. विद्या म्हणजे विद्या कोण, मुलगी नव्हे. विद्या म्हणजे सरस्वती माता, देवी. महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीत आणि विद्येच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे, विद्या जर नाही आत्मसात केली, विद्या जर नाही शिकली तर त्याचे काय परिणाम आहेत. तर विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना सर्व खचले आणि हे सारे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून विद्या ही श्रेष्ठ आहे. विद्या शिकली पाहिजे, विद्या आत्मसात केली पाहिजे. महात्मा फुलेच असं नाही, बऱ्याच महाराष्ट्रामधल्या महर्षांनी शिक्षणावर जोर दिलेला. स्वामी विवेकानंदांना एकदा एका शिष्यानं विचारलं, मुलांना तुमच्यासाठी सांगतो, परमेश्वर ही मूर्ती नाही, परमेश्वर ही सत्कर्मामध्ये आहे. सत्कर्म म्हणजेच परमेश्वर. तर स्वामी विवेकानंदांना शिष्याने एका विचारलं, फेर इज गॉड, देव कुठं आहे. स्वामी विवेकानंदांनी त्याला शांतपणे प्रतिप्रश्न केला शिष्याला, फेर इज नॉट गॉड, देव कुठे नाही, देव सर्वत्र आहे. जडी स्थळी काष्टी पाशानी चराचर सृष्टीत भरून उरला आहे. फक्त तो आपण शोधला पाहिजे. तुमच्या आमच्यात देव आहे, तो आपण शोधला पाहिजे. कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, हृदयातला भगवंत राहिला हृदयातून उपाशी. म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्ही अभ्यास करा, चांगलं आरोग्य ठेवा, चांगला अभ्यास करा, सक्सेस मिळवा, नाव मिळवा. फर्स्ट बॉडी, सेकंड स्टडी अँड थर्ड सक्सेस अँड आयडेंटिटी. दिस इज युअर प्रोग्रेस अँड यू विल सक्सेस. आता जास्त वेळ न घेता मी माझं मनोगत आटोपात घेतो. मला इथं निमंत्रण दिलं, मला बोलायला सांगितलं, म्हणून मी राजपूत सगळ्या ट्रस्टचं मनापासून आभार मानतो आणि तिथल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून धन्यवाद मानतो.